त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले साले कडून. कुठे गेले ते फोटो आहे का? बघा फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली, किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय आहे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद. बघा ही बॉडी. गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं. इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा. मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या. 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजच आहे, हे केज मधलं. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो, 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला, हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं आणि आरक्षण मिळालं, याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्या.